बातम्या संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायाधीश सुट्टीवर आहे। सुनावणी 24 जूनला होणार आहे। अद्यापही कृष्णा आंधळे फरारच आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात न्यायाधीश सुट्टीवर आहेत आणि त्यामुळे सुनावणी 24 जूनला होणार आहे। अद्यापही कृष्णा आंधळे मात्र या सर्व प्रकरणामध्ये फरार आहे। CID SIT पोलीस यंत्रणा यांनी जे तपासादरम्यान ज्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्यातूनच असं स्पष्ट केलेलं आहे हे सगळे आरोपी आहेत आणि आरोपींना फाशीची शिक्षा होणार आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। ते आता न्यायप्रविष्ट प्रकरण झाल्यामुळं आता आपल्याला न्यायालयातून ज्या काही गोष्टी समोर येणार आहेत, जे काही सरकारी वकील आहेत आपले निकम साहेब ते आहेत, कोले साहेब आहेत, त्यांच्यामार्फत आपल्याला अधिकृत सगळी माहिती मिळणार आहे। त्यासाठी आम्ही एक आंदोलनाची दिशा ठरवत आहोत। आत्ता 16 तारखेला आम्ही आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता, परंतु शेतकऱ्यांची पेरणी आणि शाळेचा पहिला दिवस यामुळे गावकऱ्यांनी हा निर्णय थोडा म्हणजे थांबवला आणि ज्या काही मागण्या आहेत की जेल प्रशासनामधल्या काही मागण्या आहेत, जेल प्रशासनामध्ये हे जे सगळे आरोपी एका जागेवर आहेत त्या आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये पाठवण्याचं देखील आमच्या म्हणजे अर्जावर मागणी आहे तशी। आणि कृष्णा आंधळे याला लवकरात लवकर अटक करा, त्यापासून आम्हाला धोका आहे असं आम्ही त्याच्यात नमूद केलेलं आहे।